तर भाजप शहराध्यक्षाला शुभम लोणकर यानं धमकीचा फोन केलेला असल्याची देखील माहिती समोर येते आहे। तर गेल्या काही दिवसांपासून बिश्नोई गँगच्या या कुरापती चांगल्याच वाढलेल्या आहेत आणि त्यापैकीच बिश्नोई गँगनं पुन्हा एकदा खंडणीसाठी थेट भाजपच्या नेत्यालाच धमकी दिली आहे। उमेश अलोने आमचे प्रतिनिधी याविषयी माहिती देतील। उमेश, धमकीचा फोन आलाय, नेमका पोलिसांचा तपास कसा सुरू आहे? यामिनी, या संदर्भात पोलीस अधिकृत काही माहिती द्यायला तयार नसले तरी 3 दिवसांपूर्वी अकोटचे भाजपचे शहराध्यक्ष हरीश सावरी त्यांना एका सिग्नल नावाचं ऍप आहे त्यावरून फोन आला आणि तुमचे आमदार जे आहे अकोटचे भाजप आमदार प्रकाश भासापे यांच्याकडून 2 कोटी रुपये काढून दे, त्यांचे सर्व व्यवहार तुझ्याकडे आहे, जर तू पैसे काढून दिले नाही तर 20 तारखेला तुझ्या घरावर आणि तुझ्यावर गोळीबार करून तुला ठारपूर्वची धमकी त्यांनी दिली होती। आणि त्यानंतर जे आहे ती हरीश सावरी यांची सुरक्षा जी आहे ती पोलिसांनी वाढवलेली आहे। यामिनी, यात सर्वात महत्वाची गोष्ट आहे की शुभम लोणकर जे बिश्नोई गँगचा महाराष्ट्रातला सर्वात मोठा त्यांचा हस्तक समजला जातो। शुभम लोणकर हा मूळचा अकोट तालुक्यातल्या देवरी बुद्रुक गावचा आहे आणि बाबा सिद्दीकी हत्याकांडात त्याचं नाव आल्यानंतर जे आहे ते नेहोरी बुद्रुक आणि अकोट हे जे आहे ते चर्चेत आलं होतं आणि शुभम लोणकर याचे अकोटमध्ये येणं जाणं होतं, अनेक लोकांशी त्याचे संबंध होते, त्यामुळे शुभम लोणकर याचा या धमकीशी काय संबंध आहे याचा तपासही पोलीस करताय। मात्र हे सर्व अतिशय गोपनीय पद्धतीनं सुरू आहे, पोलीस यावर काही बोलायला तयार नाही, याला दुजोरा देत नाही। मात्र आपल्याला विश्वसनीय सूत्रांनी जी माहिती दिली आहे हरीश सावरी यांना जी आहे बिश्नोई गँगकडून जो आहे हा कॉल जो आहे तो कॅनडामधून आल्याची एक प्राथमिक माहिती आपल्याला मिळते आहे आणि आमदारांकडून 2 कोटी रुपये काढून दे, नाही तू केलं तर तुला ठार मारू अशी धमकीची दिली आहे आणि हरीश सावरींच्या घरासमोर आणि हरीश सावरींना मोठं पोलीस संरक्षण जे आहे ते देण्यात आलेलं आहे। ठीक आहे शुभम, उमेश, धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।